श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 23 एप्रिल 2026 वार गुरुवार या दिवशी आलेला आहे गुरुपुष अमृत योग। या वर्षातील पहिला गुरुपुष योग अत्यंत असा हा पवित्र दिवस व अतिशय महत्त्वाचा दिवस। या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मींची सेवा करायची आहे। तर ती कोणती सेवा, तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा व कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। जेव्हा गुरुवारी पुष नक्षत्र येते तेव्हा हा योग तयार होतो। या योगाला सर्वार्थ सिद्धी योग असेही म्हणतात। आता आपल्याला कोणती सेवा करायची आहे का व त्याचे काय फळ आहे, तर 12 फुलवातींची सेवा, लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा म्हणजेच घरात सुख शांती आरोग्य ऐश्वर्य भरभराट धन धान्यांची कधी कमतरता भासू नये, त्याचबरोबर आपले मुले बाळे सुखरूप राहावे यासाठीची ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर घरातील वातावरण चांगले आनंदी राहावे, आपला पगार पैसा हा स्थिर राहावा, वाढवा व्हावा पैशामध्ये पगारामध्ये, परंतु तो स्थिर असणे पण तितकेच महत्त्वाचे आहे। तर आपण हा उपाय करणार आहोत। तर आपल्याला पगार आहे खूप आहे, पैसा खूप येत आहे, परंतु तो पैसा टिकत नाही, स्थिर राहत नाही, तर त्याच्यासाठीचा हा खूप अत्यंत प्रभावी आणि फलदायी असा हा उपाय आहे। आता ही सेवा कोण करू शकतो, तर ही सेवा कोणी पण करू शकतो। आपल्याला ही सेवा पुष नक्षत्रामध्येच करायची आहे, म्हणजेच पहिल्या दिवशी म्हणजेच रात्री 9 नंतर ही सेवा करायची आहे। म्हणजेच सकाळी नाही तर संध्याकाळी, पुष नक्षत्र हे संध्याकाळी सुरू होते, म्हणून आपल्याला ही सेवा 9 नंतर सेवा करायची आहे। ही सेवा कोणी पण करू शकतो। मासिक धर्म आहे, तुम्ही ही सेवा दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्या। मासिक धर्म आहे, उद्या गुरुवार आहे आणि तुमचा उद्या 3रा 4था दिवस आहे, तर तुम्ही 2 दिवसासाठी दुसऱ्यांकडून पूजा करून घ्या आणि त्याच्यानंतर कंटिन्यू तुम्ही करू शकता, परंतु करायचीच आहे तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून करू शकता। ही सेवा माहेरी नाही करू शकतात, म्हणजे तुम्ही 3 दिवस इथे केली सेवा आणि आता तुम्ही माहेरी अचानक चाललाय तर ते जमणार नाही। तुम्ही जिथे करताय तिथेच करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा माहेरी जाऊन करायची नाही, अर्ध्यात सोडायची नाही। आता ही सेवा पहिल्या दिवशी पुष योगावर रात्री 9 वाजता सेवा करणार, मग दुसऱ्या दिवशी देखील ही सेवा त्याच वेळी मध्ये नाही तर प्रदोष वेळेमध्ये या सेवा कराव्यात। लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा ही संध्याकाळी कराव्यात। जर कोणाला शक्य नसेल त्यांनी सकाळी करावी किंवा संध्याकाळी करावी, परंतु एक वेळ असावी। तुम्ही संध्याकाळीच करत आहात तर संध्याकाळी एकच टाईम ठेवा, त्याच वेळेत करा, परंतु असे करू नका की आज संध्याकाळी केली उद्या सकाळी परवा दिवशी दुपारी केली, असं करू नका। जास्तीत जास्त वेळ काढून तुम्ही जेवढी सेवा करता येईल आणि जेवढा जो टायमिंग आहे तो एकाच टायमिंगला करता येईल याची दक्षता घ्या। त्याचबरोबर जेवढं आपण संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी यायच्या टायमिंगला ही सेवा करू तेवढं त्याचे फळ आपल्याला दुप्पट वाढते, कारण लक्ष्मी यायची वेळ ही प्रदोष काळामध्येच असते, म्हणून दुपारी असे जमणार नाही ह्या सेवा वगैरे करायला। या सेवेला खंड पडू देऊ नये। तुम्ही 4 दिवस केली आणि त्याच्यानंतर खंड पाडताय ते जमणार नाही। एखाद्या वेळी खूप अडचण आहे, तुम्ही कुठे देवाला चालला आहे, तिथला तुमचा काही नवस आहे आणि तुम्ही देवा ठिकाणी चालला आहे, सकाळी चालला आहे, तुम्हाला यायला उशीर होत आहे, त्या दिवशी तुमची सेवा होणार नाही, तर तुम्ही त्या दिवशी घरातील कोणालाही ती सेवा करायला सांगू शकताय। खूप अडचण आहे म्हणून एक दिवस घरातील व्यक्तींनी केली तरी चालते, परंतु तुम्ही ही सेवा करत आहात तर तुम्हीच करा। मासिक धर्मामध्ये 4 दिवस तुम्ही स्किप करू शकतायत। या सेवेमध्ये मांसाहार टाळायचा आहे। सेवा काय करायची आहे, तर गुरुवार आहे पहिल्या दिवशी आपण चांदीची किंवा मातीची निरंजनी घेतली तरी चालते। आता ही जी निरंजनी आहे चांगली थोडीशी मोठी घ्यायची आहे। ते का घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगते। शक्यतो तर मातीचीच घ्या, कारण 12 दिवस 12 वाती आपल्याला त्यामध्ये लावायच्या आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी मोठीच निरंजनी घ्यायची। कोणतीही निरंजनी घेतली तरी चालते। ही सेवा 24 दिवसाची आहे, ही सेवा 24 दिवसाची आहे आणि 12 वाती आहेत, म्हणजेच चढता क्रम आणि उतरता क्रम आहे। आता हे सर्व तुम्हाला डिटेल मी पुढे सांगतच आहे। आज गुरुवार आहे, आज रात्री 9 वाजता एक फुलवात, ती पण शुद्ध तुपाची फुलवात घ्यायची आहे। ही फुलवातीची सेवा आहे, लक्षात असू द्या, ही फुलवातीची सेवा आहे।
तूप घ्यायचं आहे, तेल घ्यायचं नाही. तूप हे माता लक्ष्मीला प्रिय आहे. आता ही सेवा बघा, निरंजन घ्यावी, त्यामध्ये भिजवलेली, आता आपल्याला 12 दिवस 24 दिवस ही सेवा करायची आहे. त्याच्यासाठी आपण खूप मोठ्या या वाती तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहे. तुपाची फुलवात ठेवावी. तुपाची व त्याला जेव्हा आपण ही पूजा करणार आहोत, सर्वप्रथम आपण दिवा घेणार आहोत, निरंजनी घेणार आहोत. त्यामध्ये तुपाचा दिवा ठेवणार आहोत. तूप वगैरे टाकून त्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचे आहेत. व पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प देखील करायचा आहे. माझ्या आर्थिक स्थिरतेसाठी काय तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे संकल्प करावा. जास्तीत जास्त आपल्याला आपली लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्याला अजून भरभराट व्हावी, याच्यासाठीचाच हा एक उपाय आहे. तर आता आपण ती वात प्रज्वलित केल्यानंतर पूर्ण शांत होईपर्यंत आपल्याला त्यावर सेवा करायची आहे. चालू केली आणि लगेच ती बंद झाली असं नाही. चालू झाल्यानंतर शांत होईपर्यंत आपल्याला जी सेवा करायची आहे ती सेवा म्हणजेच तुम्ही वात पेटवताना व झाली म्हणाल तसं चालणार नाही. तसे नाही. सेवा ही खूप महत्त्वाची आहे. मूळ अंग आहे ती आपली सेवा. सेवा बघा काय करायची आहे तर 1 वेळा श्री सुक्तम फलश्रुती सहित, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र 16 वेळेस म्हणायचे आहेत. विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याचबरोबर 16 वेळेस कुबेर मंत्र, 16 वेळेस नवार्णम मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ माळ. गुरूंच्या सेवे ही पण महत्त्वाची आहे. ही सेवा खूप मोठी नाही. ही सेवा फक्त 10 मिनिटामध्ये होऊ शकते. ही सेवा कळली आता कशी करावी तर पहिल्या दिवशी गुरुवार आहे. 1 वात पेटवायची आहे. 1 आपल्याला फुलवात घ्यायची आहे. लक्षात असू द्या, 1 फुलवात घ्यायची आहे. वात शांत होणार तोपर्यंत ही सांगितलेली सेवा करायची आहे. महाराजांना प्रार्थना करावी, आजची सेवा तुमच्या चरणी. ती वात शांत झाल्यावर त्यामधील जी काजळे आहे, निर्माल्य आहे, म्हणजेच कापसाचे जे काळे काळे ते जे निर्माल्य आहे तर ते घ्यायचे व एका पिशवीत किंवा डब्यात ठेवायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे. तर दुसऱ्या दिवशी कशी करायची तर दुसऱ्या दिवशी आपल्याला फुलवात 2 घ्यायच्या आहेत. दुसरा दिवस आहे, लक्षात असू द्या. पहिल्या दिवशी आपण 1च फुलवात घेतलेली आहे. दुसऱ्या दिवशी 2 घ्यायच्या आहेत. कशा तर गुरुवारची 1 व शुक्रवारची 1 अशा मिळून 2 घ्यायच्या आहेत. फुलवाती घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला शनिवार येतो, तिसरा दिवस येतो. त्या दिवशी आपल्याला 3 वाती घ्यायच्या. 3 वाती कशा? 1 गुरुवारची, 1 शुक्रवारची आणि 1 शनिवारची, अशा मिळून 3 वाती. अशा प्रकारे आपल्याला या वाती प्रज्वलित करायच्या आहेत. नंतर 5व्या दिवशी 5 वाती. अशा प्रकारे फुलवात वाढत चालल्या, लक्षात असू द्या. त्यामुळे मोठी मोठी जे वात आहे ते होत जाणार आहे. 6व्या दिवशी 6 वाती, 7व्या दिवशी 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8 वाती, 9व्या दिवशी 9 वाती, 10व्या दिवशी 10 वाती, 11व्या दिवशी 11 वाती, 12व्या दिवशी 12 वाती. आता या झाल्या वाती. त्याच्यानंतर लक्षात ठेवा 13व्या दिवशी आपल्याला 12 वाती घ्यायच्या आहेत. जसे की पहिल्या दिवशीपासून 12 दिवसांपर्यंत चढता क्रम लावला आहे त्याचप्रमाणे आपल्याला 13व्या दिवसापासून उतरता क्रम लावायचा आहे. अशा प्रकारे ही सेवा आहे. या काळात मासिक धर्म आला तर 10 दिवस सेवा झाली, मग 5 दिवस सोडून परत आपण 11व्या दिवसाची सेवा सुरू करायची आहे. परंतु मध्येच ती सेवा सोडायची नाही. नवीन सुरुवात करायची नाही. खंड पडू द्यायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा जी आहे ती मनोभावे अशा प्रकारे आपल्याला करायची आहे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.